अहिल्यानगर शहरातील विविध भागातील चोरींच्या घटनांचा तपास लावणाऱ्या पोलीस प्रशासन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय। अहिल्यानगर शहरातील चितळे रोड, कापड बाजार, सर्जेपुरा भागात चोरट्यांनी धुमाकूळ घालत दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला होता। 3 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला होता आणि चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते। यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती। दरम्यान एका रात्री शहरातील विविध भागात दुकानात चोऱ्या झाल्यामुळे पोलिसांसमोर देखील या चोरट्यांना पकडण्याचं एक मोठं आव्हान उभं राहिलं होतं। याबाबत नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेत चोरीचा तपास लवकरात लवकर लागावा अशी मागणी केली होती। तसेच जर पोलीस तपास लागला नाही तर नगर शहरातील व्यापाऱ्यांना घेऊन आंदोलन करू असा इशाराही आमदार संग्राम जगताप यांनी दिला होता। मात्र घटनेनंतर अवघ्या 24 तासाच्या आतच अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर शहरात झालेल्या चोऱ्यांचा छडा लावून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या 3 आरोपींना पुणे विमानतळावरून अटक केली आणि चोरीचा तपास लावला। आमदार संग्राम जगताप यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर 24 तासाच्या आत पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद केल्याने आमदार संग्राम जगताप यांच्यासह व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्यासह चोरीचा तपास लावणाऱ्या पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। एका रात्रीत अनेक ठिकाणी दुकानात चोरी झाल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती। त्यामुळे पोलिसांनी ते आव्हान स्वीकारून चोरी करणाऱ्या चोरट्यांना अखेर बेड्या ठोकल्या। त्यामुळे नगर शहरात व्यापाऱ्यांमध्ये या कारवाईतून पोलिसांविषयी एक आश्वासक वातावरण निर्माण झालंय। तर ज्याप्रमाणे चूक झाल्यावर पोलिसांवर टीका होते, त्याप्रमाणे पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक करणं देखील समाजाचं काम आहे, असं वक्तव्य यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सत्कारावेळी केलंय। या सत्कार प्रसंगी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, ॲडव्होकेट राजेश कातोरे, बाली बांगरे, दीपक नवलानी, डी चंद्रकांत आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।